आदित्य आणि पायलच्या लग्नाला अवघे 6 महिने झाले होते, पण त्या 6 महिन्यांत त्यांनी एक छोटेसे प्रेमाने भरलेले जग उभे केले होते। घरात सकाळची सुरुवात नेहमी पायलच्या गोड आवाजाने व्हायची। आई, चहा तयार आहे। विमलाताई हळूच हसत उठायच्या। त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असायचे, कारण त्यांना वाटायचे माझ्या मुलाला योग्य जोडीदार मिळाली। पायल फक्त सून नव्हती, ती त्या घराची धडधड झाली होती। आदित्य ऑफिसला जायच्या आधी त्याचा टिफिन, कपडे, फाईल सगळे तयार असायचे। विमलाताईंच्या औषधांचा वेळ, त्यांच्या आवडीचा स्वयंपाक, सगळे काही पायल अगदी मनापासून करत होती। कधी कधी विमलाताई स्वतःशीच म्हणायच्या, देवा, अशी सून सगळ्यांना मिळू दे। घरात हसू होते, शांतता होती आणि सर्वात महत्त्वाचे, एकमेकांवर विश्वास होता। पण कधी कधी आयुष्य खूप शांत झाले की वादळ येण्याची चाहूल लागते। एक दिवस दुपारी दारावर बेल वाजली। टिंग टॉंग। पायलने दरवाजा उघडला। बाहेर उभी होती नताशा, आदित्यची लाडकी बहीण। ती आत आली, हसत, पण तिच्या डोळ्यांत काहीतरी वेगळे होते। पहिल्या दिवशी सगळे ठीक होते, गप्पा, हसू, आठवणी। पण त्या रात्री नताशा शांत बसली होती। तिची नजर सतत एका गोष्टीवर होती, पायल। आई तिचे ऐकत होती, घर तिच्या भोवती फिरत होते, आणि तिथूनच तिच्या मनात एक विचार जन्माला आला, ही मुलगी माझी जागा घेत आहे। त्या विचाराने तिच्या मनात जळफळाट पेटला, आणि त्या क्षणापासून या घराच्या शांततेवर सावली पडली। दुसऱ्याच दिवशी सकाळ, घरात नेहमीसारखी धावपळ होती। पायल स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती। उकाडा खूप होता, गॅसच्या ज्वाळांनी स्वयंपाकघर आणखी गरम झाले होते। पायलचा चेहरा घामाने ओला झाला होता। तिने साडीचा पदर थोडा मागे घेतला। तेवढ्यात दरवाजाच्या मागे कोणीतरी उभे होते। नताशा। ती सगळे पाहत होती। तिच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मितरेषा होती, पण ती साधी स्मित नव्हती, ती योजना होती। ती हळूच आईच्या खोलीत गेली। आई, हळू आवाजात ती म्हणाली। विमलाताई म्हणाल्या, काय ग नताशा, तू पाहिलेस का वहिनीला? ती कसे उघड्या डोक्याने स्वयंपाकघरात फिरत आहे। विमलाताईंनी शांतपणे उत्तर दिले, अगं उकाडा आहे, घरात कोणी पुरुष नाही, करू दे ना काम। नताशा लगेच बोलली, आई, हाच तुमचा मोठा प्रॉब्लेम आहे। आज पदर काढते, उद्या तुमच्यावरच बसून राज्य करेल। त्या शब्दांनी शंकेचे बी पेरले गेले। विमलाताई काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या मनात एक विचार आला, खरंच का? त्या दिवसापासून नताशा रोज थोडे थोडे विष पेरत राहिली। कधी तुलना, कधी टोमणे, कधी शंका, आणि हळूहळू एक आठवडा गेला। आता घरात सगळे बदलले होते। पूर्वी पायल मेन्यू ठरवायची, आता नताशा आदेश द्यायची, आज हे बनव, उद्या ते बनव। पायल शांतपणे सगळे करत होती, कारण तिला वाटत होते घर शांत राहिले पाहिजे। पण एका दिवशी संध्याकाळी पायल खूप थकली होती। ती पूर्ण दिवस काम करत होती। उकाडा होता, ताण होता, म्हणून ती बसली होती। तेवढ्यात नताशा आली, वहिनी, उद्या माझ्या सासरचे लोक येणार आहेत, सगळे स्पेशल बनवा। आणि तिने एक लांबलचक यादी सांगितली, कढाई पनीर, दाल मखनी, भरलेले कारले, रसमलाई, गाजर हलवा। पायल थक झाली। ती हळू आवाजात म्हणाली, नताशा ताई, मला इतके सगळे एकटीला कठीण आहे, थोडे बाहेरून मागवू का? तेवढ्यात विमलाताई तिथे आल्या। नताशा लगेच रडायला लागली, आई, मी पहिल्यांदाच काही मागितले आणि वहिनी नकार देत आहे। विमलाताईंचा राग उसळला, पायल, हे माझे घर आहे, माझ्या मुलीची इच्छा म्हणजे आदेश आहे। पायलचे डोळे भरून आले। तिने आदित्यकडे पाहिले, तो दारात उभा होता, पण शांत। त्या शांततेने पायलच्या मनात काहीतरी तुटले। पुढच्या दिवशी सकाळ, सूर्य अजून पूर्णपणे उगवला नव्हता, पण पायल उठली होती। घड्याळात फक्त 5 वाजले होते। स्वयंपाकघरात अंधार होता, पण पायलच्या डोळ्यांत झोप नव्हती, कारण तिच्या मनात फक्त एकच विचार होता, आज काही चूक झाली तर पुन्हा अपमान होईल। ती कामाला लागली, गॅस पेटवला, भाज्या कापायला सुरुवात केली, दूध उकळायला ठेवले। हळूहळू स्वयंपाकघरात उकाडा वाढत गेला। घामाने तिचा चेहरा ओला झाला, पण ती थांबली नाही, कारण ती सून होती आणि तिच्यासाठी थकवा हा पर्याय नव्हता। बाहेर डायनिंग टेबलवर नताशा बसली होती। हातात थंड ज्यूस होता, चेहऱ्यावर आराम होता। ती मोठ्याने ओरडली, वहिनी, पनीर मोठे कापा, माझ्या दिराला छोटे तुकडे आवडत नाहीत। पायलने हलक्या आवाजात उत्तर दिले, हो करते, आणि हो, दाल मखनीमध्ये बटर कमी टाकू नका, नाहीतर सासू म्हणतील कंजूस लोक आहेत। पायल काही बोलली नाही, ती फक्त काम करत राहिली। तेवढ्यात विमलाताई स्वयंपाकघरात आल्या। त्यांनी पाहिले, पायलने पुन्हा पदर डोक्यावर घेतला नव्हता। नताशाने लगेच आईला कोपर मारला। विमलाताईंचा राग भडकला, पायल,
तुला किती वेळा सांगितले आहे, लाज शरम नाही का तुला? पायलचा आवाज थथला. आई, सकाळपासून काम करते, खूप उकाडा आहे, थोडे तरी समजून घ्या. हे ऐकताच नताशा मध्ये पडली. बघ आई, आता ही तुलाही शिकवत आहे, उद्या तुझ्यावरच हुकूम चालवेल. विमलाताईंनी कठोर आवाजात सांगितले. आज जर पाहुण्यांसमोर काही चूक झाली तर माझ्या इतका वाईट कोणी नाही, आणि आधी नताशाची माफी माग. पायल थिजली. क्षणभर तिच्या आत्मसन्मानाने ओरडून सांगितले, नाही म्हण. पण घर वाचवण्यासाठी ती खाली पाहून म्हणाली, सॉरी. नताशाच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होते. दुपारी घरात पाहुणे आले. हसणे, गप्पा, गडबड होती. पायल स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिचा चेहरा लाल होता, डोळ्यांत थकवा होता. ती नम्रपणे म्हणाली, नमस्ते. पण तिला उत्तर मिळाले, टोमणे. अगं विमला, तुझी सून बघ, ढाब्यावरून आली आहे का? नताशाने लगेच हसत म्हटले, अगं सासूआई, यांना सजायला आवडत नाही. खाण्याच्या टेबलवर सगळे बसले. पहिला घास आणि लगेच आवाज आला, मीठ जास्त आहे. नताशा लगेच उडी मारते. वहिनी, तुला माहित आहे ना बीपी आहे का? तू हे जाणीवपूर्वक केलेस? आदित्य अचानक म्हणतो. नताशा, ठीक आहे, पण विमलाताई त्यालाच थांबवतात. तू गप्प बस, तू आता बायकोचा गुलाम झाला आहेस. पायल, तू पुन्हा रायता बनव. पायल शांतपणे उठली. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण कोणी पाहिले नाही. त्या क्षणी ती सून नव्हती, ती फक्त एक मशीन झाली होती. रात्र, सगळे झोपले होते, पण पायल जागी होती. ती आदित्यकडे पाहत होती, ती आशेने पाहत होती. आदित्य, आज जे झाले ते चुकीचे नव्हते का? आदित्यने खोल श्वास घेतला. पायल, थोडे सहन कर, ती काही दिवसात जाईल. पायलचा आवाज कडक झाला. सहन नेहमी मीच का करू? मी या घराची सून नाही का? माझा आत्मसन्मान नाही का? आदित्य शांत झाला. तो वळून झोपला. आणि त्या क्षणी पायलच्या मनात काहीतरी कायमचे तुटले. पुढच्या दिवशी सकाळी विमलाताई आणि नताशा स्वयंपाकघरात आल्या. विमलाताई म्हणाल्या, आजपासून चाव्या माझ्याकडे राहतील. पायल हादरली. माझी चूक काय आहे? नताशा मध्येच म्हणाली, सुरक्षेचा प्रश्न आहे. आजकाल बहुतेक सून चोरी करतात. पायलच्या डोळ्यांत आग पेटली. माझ्या संस्कारांवर बोट ठेवू नकोस. तिने चाव्या काढून जोरात टेबलवर ठेवल्या. विश्वास नाही ना? मग ठेवा तुमच्याकडे. संध्याकाळी नताशा जोरात ओरडली, माझा हार गायब आहे. सगळे घर हलले. तिने थेट आरोप केला, वहिनीने घेतला आहे. तपासणी झाली आणि हार सापडला पायलच्या कपाटात. क्षणभर सगळे थांबले. पायलला समजले, ही साजिश आहे. विमलाताई जोरात ओरडल्या, लाज नाही वाटली का तुला? आदित्य म्हणाला, पायल, माफी माग. त्या क्षणी पायल हसली, दुखऱ्या हसण्यातून. माफी? मी चोर नाही. ती खोलीत गेली. तिने बॅग भरली आणि म्हणाली, मी तिथे जाते जिथे मला मान मिळेल. ती निघून गेली आणि त्या घरातून लक्ष्मी निघून गेली. पायल गेल्यानंतर सगळे घर बदलले. घरातली शांतता नाहीशी झाली. व्यवस्था कोसळली. विमलाताईला पहिल्यांदाच जाणवले, पायल किती मोठा आधार होती. नताशा मात्र बदलली नाही. ती अजूनही हुकूम चालवत होती. पण एक दिवस विमलाताईंनी ऐकले. नताशा म्हणत होती, मी पायलला घरातून मुद्दाम काढले. हे घर माझे करायचे आहे आणि आईला आश्रमात पाठवू. त्या शब्दांनी विमलाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या डोळ्यांत पायलचे शब्द घुमले, हीच मुलगी एक दिवस तुम्हाला सोडेल. त्याच क्षणी सगळे स्पष्ट झाले. सत्य उघड झाले. विमलाताईंचे हात थरथरत होते. त्यांनी लगेच आदित्यला फोन लावला. आदित्य, लगेच घरी ये, नाहीतर तुझी आई जिवंत राहणार नाही. आदित्य घाबरला. तो सगळे काम सोडून धावत घरी आला. घरात प्रवेश करताच त्याने जे पाहिले ते पाहून तो थिजला. स्वयंपाकघर अस्ताव्यस्त होते. जमिनीवर फुटलेले काच आणि हॉलमध्ये नताशा आरामात बसून फळे खात होती. जणू काहीच घडले नव्हते. आदित्यने आईला धरले. आई, काय झाले? विमलाताई रडत म्हणाल्या, तुझी बहीण आपल्याला संपवायला निघाली आहे. आणि त्यांनी सगळे सांगितले. हारची साजिश, पायलला घराबाहेर काढणे आणि मला आश्रमात पाठवायचा प्लॅन. आदित्यचा चेहरा लाल झाला. तो नताशाकडे वळला. हे सगळे खरे आहे का? नताशा सुरुवातीला नाकारत होती, पण जेव्हा सगळे उघड झाले ती ओरडली, हो, केले मी सगळे, कारण मला माझे हक्क हवे होते. त्या क्षणी आदित्यचा संयम तुटला. तो जोरात ओरडला, हा हक्क नाही, हा विश्वासघात आहे. त्याने नताशाचा हात धरला आणि तिला दरवाजाकडे ओढले. आजपासून तुझे या घराशी काहीही नाते नाही. नताशा ओरडत होती, पण यावेळी कोणीही तिच्या बाजूने नव्हते. ती आणि तिचे सासरचे लोक घराबाहेर काढले गेले. दरवाजा बंद झाला आणि घरात शांतता पसरली.
पण ती शांतता अपराधीपणाची होती. नताशा गेल्यावर विमलाताई जमिनीवर बसल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. मी काय केले? जिच्यावर विश्वास ठेवायला हवा होता तिलाच मी दूर केले. आदित्यही शांत होता. त्याला स्वतःची लाज वाटत होती. मी नवरा म्हणून अपयशी ठरलो. विमलाताई हळू आवाजात म्हणाल्या, आपण पायलला परत आणूया. आदित्य घाबरला. ती आपल्याला माफ करेल. आपण तिचे मन तोडले आहे. विमलाताई म्हणाल्या, ती सून नाही, माझी मुलगी आहे. ती माफ करेल. दोघे लगेच पायलच्या माहेरी गेले. दरवाजा उघडला. पायलची आई उभी होती. तिचा चेहरा कठोर होता. कशासाठी आलात? तेवढ्यात पायल बाहेर आली. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती. ती शांत उभी होती. ना राग ना प्रेम, फक्त वेदना. विमलाताई तिच्या पायाशी बसल्या. पायल, मला माफ कर. मी चुकले. हार नताशाने ठेवला होता. मला सगळे कळले. पायलने हळूच हात मागे घेतला. ती शांतपणे म्हणाली, आई, गोष्ट हारची नाही. त्या दिवशी माझा विश्वास तुटला. ती आदित्यकडे पाहते. तुम्ही माझ्याकडे पाहिलेही नाही. आदित्यच्या डोळ्यांत पाणी आले. तो खाली बसला. मी गुन्हेगार आहे. मला एक संधी दे. पायलचा आवाज थंड होता. नाते फक्त प्रेमावर नाही, आदरावर टिकते. तुम्ही तो दिला नाही. काही क्षण शांतता होती. सगळे तिच्याकडे पाहत होते. पायलने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, ठीक आहे, मी परत येईन. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आशा चमकली. पण ती पुढे म्हणाली, पण माझी एक अट आहे. आदित्य लगेच, काहीही असो, मान्य आहे. पायल म्हणाली, घराचे सगळे निर्णय मी घेईन. चाव्या, जबाबदारी सगळे माझ्याकडे असेल. आणि नताशा या घरात फक्त पाहुणी म्हणून येईल, मालकीण म्हणून नाही. विमलाताई आणि आदित्य, मान्य आहे. त्यांना समजले होते खरी लक्ष्मी कोण आहे. पायल परत आली. विमलाताईंनी तिचे स्वागत केले. आरती, हसू, अश्रू. घरात पुन्हा आनंद आला. पण यावेळी पाया मजबूत होता. तिकडे नताशा सासरी पोहोचली. तिला तिथे अपमान सहन करावा लागला. जसे तिने पायलला दिले होते तेच आता तिला मिळाले. कर्माचा फळ. शेवट. एका संध्याकाळी आदित्यने पायलला एक डायरी दिली. तो म्हणाला, चला आयुष्य पुन्हा लिहूया. यावेळी विश्वास आणि आदरासोबत. पायल हसली आणि म्हणाली, यावेळी आपण दोघे मिळून लिहू. शेवटचा संदेश. घर प्रेमाने चालते पण टिकते आदराने. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवलात तर आपलेच दूर जातात. आणि लक्षात ठेवा, घराची लक्ष्मी गमावली तर सगळे गमावले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.